नगर शहराध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सचिव सर्व उपस्थित आहेत। आमच्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये इतके कार्यतत्पर आमदार यापूर्वी शिक्षण मतदारसंघातून गेले नाहीत। नगर जिल्ह्यातील प्रत्येक जवळपास 1000 शाळांना भाऊंच्या स्थानिक विकास निधीतून संगणक असेल, मायक्रोस्कोप असेल, प्रिंटर असेल, पुस्तकं असतील, प्रत्येक शाळेला कुठलाही पक्षीय मतभेद न ठेवता ते शाळेपर्यंत पोहोचलेले आहेत। याची सर्व मुख्याध्यापकांना जाण आहे आणि म्हणूनच कधी नव्हे एवढे सक्रिय मुख्याध्यापक या इलेक्शनला झालेले आहेत। वास्तविक मुख्याध्यापक या प्रक्रियेपासून दूर राहतात, परंतु एक कार्यतत्पर आमदार शिक्षकांना शिक्षण विभागाला मिळाला म्हणून यावेळेस सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या ताकदीनिशी भाऊंशी पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला। तत्पर आमदार आदरणीय किशोरजी दराडे साहेब यांना स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या वतीने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा आज जिल्हा कार्यकारिणी तालुका अध्यक्ष यांच्या वतीने ठरलेला आहे। तसेच स्वाभिमानी शिक्षक संघटना ही 5ही जिल्ह्यामध्ये अत्यंत कार्यरत असून राज्याचे राज्याध्यक्ष के.पी. पाटील यांच्या मान्यतेने 5ही जिल्ह्यामध्ये आम्ही सक्रिय पाठिंबा भाऊंना देत आहोत। या माध्यमातून भाऊंनी जे विनाअनुदानित शिक्षकांचे प्रश्न सोडवले, जुनी पेन्शन संदर्भात प्रश्न सोडवले, शिक्षक दरबार घेऊन शिक्षकांचे जे न सुटणारे प्रश्न होते ते त्यांनी त्यांच्या कार्यकालात सोडवले। आणि जर असे आमदार शिक्षकांना लाभत असतील तर निश्चितच आम्ही शिक्षक संघटना म्हणून त्यांचे स्वागत करू आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभे राहू। 2 प्रश्न प्रलंबित आहेत, ते जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। ज्या बांधवांना मी 1160 कोटी रुपये मिळवून दिले त्यांना आता 20% मिळते, त्यांना प्राचीनप्रमाणे किंवा टप्पावार कसा मिळेल हा प्रामुख्याने प्रश्न आहे। जुनी पेन्शन योजना संदर्भात 26,412 लोक होते, त्यातले 5,500 लोकांना पेन्शन मिळाली, उरलेल्या लोकांना पेन्शन देणं हा प्रामुख्याने माझं कर्तव्य आहे। 5 नंतरच्या लोकांसाठी सुद्धा किती सेल्स असणार आहे तो सुद्धा प्रश्न महत्त्वाचा, त्याच्यामुळे तो प्रश्न पहिले प्राधान्य देणार। हे सगळे खोटे आरोप केले, डमी उमेदवार उभं करणं, खोटा आरोप करणं हा त्यांचा पहिल्यापासून छंद आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही। शिक्षकांबद्दल काय केलं यांना सांगायला त्यांना काहीच जागा नाही, त्याच्यामुळे हे इलेक्शन मुळात शिक्षकांचं आहे, शिक्षक मतदारसंघाचं आहे, हे काय कारखान्याचं इलेक्शन नाही। संस्था चालक आणि शिक्षक आहेत काय? संस्था चालक मी स्वतः शिक्षक आहे ना, शिक्षक म्हणतात संस्था चालक, आता बाकी संस्था चालक होतात, बाकीचे पण मी स्वतः शिक्षक आहे ना, त्याच्यामुळे संस्था चालकावर संदर्भ काय संघटना आमच्या असतात पक्ष महाविकास आघाडीचे किंवा महायुती सध्या लोकसभा निवडणुकीचा एकूण कल पाहता महाराष्ट्रामध्ये काहीच परिणाम होणार नाही। शिक्षक मतदान आहे, लिमिटेड मतदान आहे, शिक्षक असल्यामुळे काहीच होणार नाही। आपण असं म्हणाल आता जर बघितलं बॅलेट पेपर तर सगळे याच्या बाजूने चालेल सगळे मतदान, आपण आकडे बघितले ना सगळे, पण सुशिक्षित लोक सगळे बरोबर आहेच नाही, याच्यावर महायुती करायचं ना। 1160 कोटी रुपयाचा निधी कधीही दिला नाही या मुख्यमंत्र्यांनी। जुनी पेन्शन योजना आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी 19 वर्षात घोषित केली नाही, या मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन योजना देऊ ही घोषित केली। असंख्य कामं या मुख्यमंत्र्यांनी केली, 1500 कोटी रुपये ह्या विभागाला बिलाचे देतो। आतापर्यंत आमच्या शिक्षकांना एवढा कधी फायदा झाला नाही, म्हणून मुख्यमंत्र्यांच्या विनंती घेऊन आमचे सर्व शिक्षक माझ्याबरोबर राहतील। फार सुंदर चालू आहे, गेल्या सातत्याने 6 वर्षापासून मी काम करत असल्यामुळे हा प्रचार म्हणतात कंटिन्यू काम असल्यामुळे प्रचार एकदम आनंदात चालू आहे। सगळ्या ठिकाणी मेळे होत आहे, मीटिंग होत आहे, सगळ्या मुख्याध्यापक संघाचा, TDFचा, सगळ्या संघटनेचा मला पाठिंबा मिळाला, त्याच्यामुळे निवडणुकाची फारशी मला हे वाटतं। 60 कोटी रुपये मिळवून दिलेत, आज राज्यातला 97% शिक्षक आमचा पगार घेतोय। या राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तर जुनी पेन्शन योजना ही फार महत्त्वाची होता, तो 19 वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता। मी आमदार झाल्यानंतर तो आता कुठेतरी पटलावर आला आहे, आता त्या प्रोसेसमध्ये त्यातले 5,500 लोकांना जुनी पेन्शन योजना दिली, 21,000 लोक 21,412 लोक राहिले, त्याला येणाऱ्या पुढच्या महिन्यात अधिवेशन 27 तारखेला अधिवेशन, त्यामुळे तोही प्रश्न त्यांचा मागे कधी तर मी गेलो नाही, प्रत्येक शाळेत गेलो, प्रत्येक गावात गेलो, नुसतं गावात नाही वाड्या वस्त्याच्या शाळेपर्यंत मी पोहोचलेलो। एकदम 100% प्रतिसाद आहे, सर्व शिक्षकांची इतके कामं झालेले प्रमाणापेक्षा जास्त काम झाले।